हॅलो नमस्कार. चला तर आज आपण बनवूया टोमॅटो राईस. त्यासाठी मी उभा कांदा छान असा बारीक कट करून घेणार आहे. नंतर 2 टोमॅटो कट करून घ्यायचे आणि त्याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची. नंतर कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं. छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकून घे. चक्री फूल, दालचिनी, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग आणि एक इलायची छान असं परतून घ्यायचं. नंतर लाल आपली वाळलेली मिरची टाकून घ्यायची आणि बारीक कट केलेला कांदा टाकून द्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं. एक हिरवी मिरची कट करून घेतली होती ती पण टाकून घेतली. नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून आणखी छान असं परतून द्यायचं. नंतर जी आपण टोमॅटोची प्युरी काढून घेतली होती ना ती टाकायची आणि छान परतून द्यायचं. छान तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. खरंच टोमॅटो राईस खायला एकदम जबरदस्त लागतो. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नंतर मी लाल मिरची, नंतर धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता छान असं परतून घेऊ त्या मसाल्यांना पण. परतले बघा आता. नंतर एक आपण टोमॅटो कट करून घेतले मोठं ते टाकून घ्यायचं आणि त्याचं जास्त पाणी नाही होऊन द्यायचं आपल्याला. असंच खालीवर थोडंसं परतून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मी भात शिजताना पण मीठ टाकलं होतं ना त्याच्यामुळं आता थोडंसंच टाकले. मी भात आधी शिजून घेतला होता कारण की भात शिजवायचं सगळ्यालाच माहीत असतं, त्याच्यामुळं भाताचं नाही दाखवलं. पण खायला एक नंबर होणारा असा आपला टोमॅटो राईस. आपलं चॅनल नवीन आहे त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे. नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब करा. आणि आपला जो स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा मी गॅसवर गरम करून त्याच्यावर थोडंसं तुपाची धार टाकली आणि छान असा स्मोकी फ्लेवर आणि आपली कोथिंबीर टाकून घेऊ. एक नंबर जबरदस्त.